जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021।
क्या बात आहे वा टाळ्या टाळ्या विठ्ठल
मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सेवेकरता निवडलेला भंग श्री तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु तो श्री तुकाराम महाराज आपल्याला हिताचं साधन सांगतात. श्री तुकाराम महाराज आपल्याला हिताचं साधन सांगतात. मानवाच्या हिताकरता, मानवाच्या उद्धाराकरता जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, जगामध्ये पहिली कृपा आहे देव कृपा. मानवाच्या हिताकरता दुसरी कृपा आहे संत कृपा. मानवाच्या हिताकरता तिसरी कृपा आहे श्री गुरु कृपा. आणि मानवाच्या हिताकरता चौथी कृपा आहे आई वडिलांची कृपा. मानवाच्या हिताकरता पहिली कृपा आहे अण्णा देव कृपा. अनेक महात्म्यावरती पांडुरंगाची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली. पंढरपूर क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारे दोन भगवत भक्त होऊन गेले. त्यांचं नाव आहे जलोजी महाराज आणि मळोजी महाराज. पांडुरंगाच्या सानिध्यात राहावं, पांडुरंगाचं चिंतन करावं. जिथे जागा मिळेल, जिथे विश्रांती मिळेल, तिथे जिथे अशा प्रकारची तिथे विश्रांती करावी, कुठेतरी पडवीत झोपावं. जलोजी महाराज एक दिवस मधुकरी मागायला गेले. मळोजी महाराज पडवीमध्ये झोपलेले असताना भगवंताने एका म्हातारीचं व्यक्तीचं रूप घेतलं आणि मळोजी महाराजांच्या उशाला चमचम करणारा सोन्याचा हंडा धनाने भरलेला आणून ठेवला. जलोजी महाराज मधुकरी घेऊन आता त्यांनी दृश्य पाहिलं. अंतःकरणात विचार केला, परमात्म्याशिवाय हे काम करणारं कोणीच नाहीये. हृदय भरून आलं. मळोजी महाराजांना उठवलं. ओ मळोजी महाराज उठा, बघा तुमच्या उशाला कुणीतरी घाण केलेली आहे. महात्मे त्याला स्पर्श करत नाही, कारण त्यांना माहिती हे धन आपल्या या कामाला येणार नाही. आपलं धन एकच आहे. आयोजी मेली राम रतन धन पायो. 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 परमार्थ नावाचं धन, परमार्थ महाधन. काय करतं परमार्थ नावाचं धन? जोडी देवाचे चरण, हरी व्हावया जतन. हे उपाय लाभाचे उपहार विहार. त्या जलोजी महाराजांनी मळोजी महाराजांनी ज्या वेळेला शरीर ठेवलं, त्यावेळेला चंद्रभागेच्या वळवंटात त्यांच्या ध्यानाच्या वेळेला अग्निसंस्कार केले. त्यावेळेला पंढरपुरात चंदनासारखा सुगंध येऊ लागला. महात्म्यावरती पहिली कृपा आहे देव कृपा, दुसरी कृपा आहे संत कृपा. संत कृपा झाली, इमारत फळाली, कृपा दान केले संते. कृपा दान केले संते. कल्पांते शरणा कल्पा देवी शरणा शरणा. मनविता त्यांचे संत महात्म्यावरती कृपा केली. संत महात्म्याने जर एखाद्यावरती कृपा केली तर निश्चित जीवन घडलं जातं. संत महात्मे आपल्यासारखे असतात पण आपल्यासारखे नसतात. आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात. पण त्यांच्या देहाचा स्पर्श आपल्या देहाला झाला की आपणासारखी करीते 4 दिवसात नाही, मग नाही काळ वेळ तयार. संत महात्म्यांची कृपा आहे. मी असंच कीर्तनात सांगितलं, शास्त्रीजी देव कृपा करतात, संत कृपा करतात, महाराज कृपा करतात, श्री गुरु कृपा करतात. एका माणसाने कीर्तन ऐकलं, तो मला 4-5 दिवसांनी आमचा पाहुणा होता, बाजारात भेटला. मी संसारिक असल्या कारणानं बाजार करण्याकरता गेलो. तो बाजारात मला भेटला आणि म्हटला, कुठे महाराज? त्या दिवशी कीर्तनात खूप जोरजोरात सांगत होते, महाराज कृपा करतात, देव कृपा करतात. तुम्ही महाराजात ना एक काम करा, माझ्यावरती कृपा करा. म्हटलं इथं बाजारात? म्हटलं इथं नाही, तुम्ही आश्रमावरती आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालू,
तुमच्यावरती बोध अशा प्रकारचा देव तुम्हाला संस्कृती 2-4 श्लोक शिकू तुम्हाला तत्वज्ञानाचे विचार सांगितले म्हणजे तुमचं जीवन घडल्या जाईल. तुम्हाला महाराज आश्रमावरती यायला वेळ नाहीये, एक काम करा इथंच कृपा करा. म्हटलं इथं काही जमणार नाही बाबा, कारण सध्या तुम्ही कृपा करण्याच्या पात्रतेचे नाही, तुम्ही थोडी घेतलेली. म्हटलं आता काही कृपा करता येणार नाही, आश्रमावरती येतो. म्हटलं महाराज इथंच कृपा करा. म्हटलं इथं नाही. तो म्हटला करता का नाही कृपा? म्हटलं नाही. तो म्हटला करता का नाही कृपा? म्हटलं नाही. तो म्हटला करता का नाही कृपा? म्हटलं नाही जमत. त्याने धरलं मला का टाकलं खाली. आता मला सांगा अशा हांड्याने मारल्याने कुठं कृपा होत असते का? संतांच्या पाहण्यामध्ये कृपा आपल्या हिताकरता दुसरी कृपा आहे संत कृपा, आपल्या हिताकरता तिसरी कृपा आहे श्री गुरु कृपा. सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावी ते पाय आधी आधी मनुष्याने आपल्या जीवनामध्ये श्री गुरु करत जावे. जोपर्यंत श्री गुरु मिळत नाही तोपर्यंत जीवन धन्य होणार नाही. जमलं ना बरं आपलं टेम्परेचर होणार ना. सद्गुरु अतिशय महत्व. प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे, प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. पकवास शिकायचा असेल तरी गुरु आहे, पेटीचे बटणे फिरवायचे असेल तरी गुरु आहे, सिस्टीम कशी जोडायची हे शिकायचं असेल तरी गुरु आहे, शेती कशी करायची हे शिकायचं असेल तरी गुरु आहे, लाईट फिटिंग कशी करायची हे शिकायचं असेल तरी गुरु आहे. प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे, प्रत्येक क्षेत्रात. राजकारण कसं करायचं हे शिकायचं असेल तर गुरु आहे, प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. कीर्तन कसं करायचं हे शिकायचं असेल तर गुरु आहे, प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. गुरु नाही असं एकही क्षेत्र पाहायला मिळणार नाही, एकही क्षेत्र. प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. आमचे आदरणीय अण्णा खूप गोड पकवाज वाजवतात. ते पकवाज वाजवतात आपल्याला एवढं माहिती, ते काय वाजवतात? पकवाज वाजवतात एवढं आपल्याला माहिती आहे. त्या पकवाजातून काय वाजवतात हे आपल्याला माहिती आहे का? नाही. त्या पकवाजातून ते मुखडे वाजवतात, लग्ग्या वाजवतात, दादरा वाजवतात, धमार वाजवतात, चौताल वाजवतात, सरपाट्या वाजवतात, 4, 8, 12, 16 असे अनेक बोल वाजवतात. धातरीकडे दातरीकडे तरीकडे तक्ता तरीकडे तरीकडे धातात दहा तरीकडे तक्ता तरीकडे तरीकडे धातात दहा तरीकडे तक्ता तरीकडे तरीकडे दहा. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. मी गोड म्हटला आणि त्यांनी वाजवला, आपल्याला काय कळलं? खडखड वाजव. हे खडखड नाही, हे शास्त्रीय पद्धतीचा वाजव नाही. प्रत्येक क्षेत्रात गुरु आहे. गुरु जोपर्यंत कृपा करत नाही तोपर्यंत शिष्याचं कल्याण होणार नाही. जिल्ह्यात गेला तरी गुरु, तालुक्यात आलं तरी गुरु, गावात आलं तरी गुरु, गल्लीत आलं तरी गुरु, नवे नवे घरात आलं तरी गुरु. घरातले गुरु नेहमी म्हणत राहतात तुम्हाला काही कळत नाही. लहानपणी आई म्हणते आमच्या बाळूला काही कळत नाही. लग्न झाल्यावर कधी कधी बायको म्हणते आमच्या त्यांना काही कळत नाही. आणि म्हातारपणात पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. आता नेमकं कळतं कधी हेच मला कळत नाही. सहज म्हणतात माणसं. श्री गुरु कृपा यांना जोपर्यंत श्री गुरुची कृपा होणार नाही तोपर्यंत जीवन धन्य होणार नाही. ज्ञानोबांचं जगाला सांगाय, ज्ञानोबाने जगाला सांगतात अरे माझ्या जीवनामध्ये मी तरलो असेल तर श्री ज्ञानदेव
विठ्ठल गुरु जगाला सांगणं आहे, माझ्या जीवनामध्ये माझ्या निवृत्तीनाथ दादानं माझ्यावरती कृपा केली आणि माझं जीवन घडलं गेलं. सोपं सांगतो, श्री गुरु जोपर्यंत शिष्याच्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घालत नाही अण्णा, तोपर्यंत शिष्याचं हित होणार नाही. माझं उदाहरण सांगतो, आई लेकराच्या डोळ्यात स्नान घातल्यावर, आंघोळ घातल्यावर काय घालते? काय घालते? काजळ घालते. आणि श्री गुरु शिष्याच्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घालतात, कृष्णांजन. एक वेळा डोळा घालिता आढळ. श्री गुरु शिष्याच्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घालतात आणि आई लेकराच्या डोळ्यात काजळ घालते. तुम्हाला उदाहरण सांगतो, त्या आईनं त्या छोट्याशा बालकाला, लेकराला, वकराला, त्या बाळाला बाहेर स्नाना करता पाणी काढलं की ते पोरग गल्लीला पळत. त्याला स्नानाची भीती वाटते, काय काय मला काही कळत नाही, पण ते पोरग गल्लीला पळत. मग आई त्याला हाक मारते, बाळ्या, ते म्हणत ते पुढं, आई त्याच्या मागं, ते पुढं, आई त्याच्या मागं. सकाळी सकाळी गल्लीत 2-4 चक्रा होतात. आणि मग आई हुशार असते, आईला माहिती त्याचं हित कशात आहे, लेकुराचे हित. आई त्याच्या हिता करता सांगते, बाळ्या थांब, तुला पैसा देते, पैसा. आणि मग ते पोरग पैशाच्या नादाने थांबत, आई त्याला धरते, आई त्याचे कपडे काढते, आई त्याला बाथरूम मध्ये घेते, स्नान घालते, गंध लावते, पावडर लावते, हळूच मांडीवर घेते, या हाताला बोटाला काजळ लावते आणि हळूच त्याच्या दोन्ही डोळ्यात काय घालते? काजळ घालते. आणि काजळ घातलं काही त्याला उभा करते. आई म्हणते, पळ, जा खेळायला. ते म्हणते, आई हे पैसा दे ना, दे ना पैसा. तू म्हणले ना पैसा दे. आणि आई म्हणते, कर हात पुढं. ते पोरग हात पुढं करतं, कशासाठी? पैशासाठी. आता आईचं बोट काळं झालेलं असतं, कशानं? काजळानं. ते काळं झालेलं बोट आई त्याच्या हातावर ठेवते आणि आई म्हणते, घे पैसा. आणि आई त्याला लहानपणी कोणता पैसा देते? आई त्याला लहानपणी कोणता पैसा देते? काळा पैसा देते. आणि त्याला तेव्हापासून कोणत्या पैशाची सवय लागते? काळ्या पैशाची सवय लागते. ते पुढं चालू काळा पैसा बँकेत ठेवतं, त्याची FD करतं, तसंच मरत, पण सत्तेची वर्गणी देत नाही. विठ्ठल विठ्ठल. आई लेकराच्या डोळ्यामध्ये काजळ घालते, श्री गुरु शिष्याच्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन घालतात, कृष्णांजन. एक वेळा डोळा घालिता आढळ, दुःख गेले पुटल भक्तीचे पटल. श्री गुरु निवृत्ती राये राये मार्ग धाविला स्वज्वल. आपण खुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दया. श्री गुरु शिष्याच्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालतात आणि त्या अंजनाने शिष्याचं हित आहे. चौथी कृपा आहे आई वडिलांची कृपा. एका साधकाने विचारलं, कहू तुको बाळा, देवाची कृपा कधी व्हायची, संतांची कृपा कधी व्हायची, सद्गुरूची कृपा कधी व्हायची आणि आई वडिलांची कृपा कधी व्हायची? आई वडील डोळे भरून कधी पाहिजे आणि आमच्या जीवनाचा उद्धार कधी व्हायचा? एवढा अवघड तुम्ही सांगता. अहो, आमच्या आत्मकल्याणाकरता, आमच्या हिताकरता तुमच्याकडे एखादं सोपं साधन नाही का? तुकोबाराने सोपं साधन सांगितलं, हित ते करावे हित ते करावे सांगितलं, हिता करता हित ते करावे देवाचे. काही काही माणसं हित होण्याकरता पंढरीला जातात, दिंडीत पायी जातात, घरी राहून तेच करतात आणि दिंडीत
पायी गेल्यावर सुद्धा तेच करतात. म्हातारीने विचार केला, दरवर्षी मीच पंढरीला जाते, औंधा म्हाताऱ्याला दिंडीत पाठवू. म्हाताऱ्याची पिशवी भरली, म्हाताऱ्याला दिंडीत नेऊन घातलं. तर म्हातारा दिंडीत चालत नव्हता, पापाचे कळप. म्हातारा दिंडीच्या पुढं पळत जाई. म्हातारीने भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, देव देव केला नाही, भक्ती केली नाही अण्णा. पण दिंडीच्या वाटात पोतभर बिस्कुट जमा केली. त्या बिस्कुटाच्या नादात त्यांनी 15 दिवस आंघोळच नाही केली. नुसते गणगुळी घ्यावी की अंगाला लावायचंय. म्हाताराला नेलं उभा. त्याला वाटलं चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो, खळ 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 आंघोळ करावी. चंद्रभागेच्या वाळवंटात गेला, पण पिशवी कोणाकडे ठेवावी प्रश्न निर्माण झाला. एका म्हाताऱ्या बाबाला बघितलं, म्हणे बाबा मला स्नान करायचंय, माझी पिशवी सांभाळा. बाबा म्हटले मलाही स्नान करायचंय, माझी पिशवी सांभाळावं लागेल तुला. म्हणे काय हरकत नाहीये. हा व्यक्ती स्नान करता गेला, स्नान करून आला. ते बाबा स्नान करता गेले. याच्या मनामध्ये विकल्प झाला आणि त्या बाबाची पिशवी त्याने पाहिली. त्या पिशवीमध्ये एक छोटीशी पेटी दिसली. याने असं हलवले तर खळखळ वाजलं. त्याला वाटलं काही पैसे अडके दिसतात. हा तसाच तिथून निघाला, तसा बस स्टँडला गेला, गाडी धरली, तसाच पहाटे घरी आला. बायकोला आवाज दिला, दारुगड. त्याने विचारलं कोण आहे. म्हणे मी. म्हातारा म्हणला बाया तुम्ही पंढरीला गेले आणि रातच घरी आले. म्हातारा म्हणला बोलू नको, शेजारी जागी होती. नाही तुम्ही पंढरीला गेले. म्हणे बोलू नको, शेजारी जागी होते. म्हाताऱ्याला पाहिलं, म्हातारी रडू लागली. म्हातारा म्हटलं रडू नको, बघ तुझ्या करता काय आणलं. पेटी हातात दिली. म्हातारी म्हटले बाया कधी नवत गेली, पेटी घेऊन आली, कधी नवत गेली, पेटी घेऊन आली, कधी नवत गेली, पेटी घेऊन आली. म्हणलं याला तर कुलूप. म्हातारी म्हटली याला तर कुलूप आहे. म्हणे मग. म्हणे मला सापडली, चावी नाहीये. म्हणे आण हातुडी. हातुडी आणली, कुलूप तोडलं. त्याच्या सोनं नाणं नाही निघालं, न्हाव्याच्या कटिंगीचं सामान निघालं. हा पंढरीला गेला आणि कोणाच्या वाण कोणाच्या लिखा घरी देऊन आला. नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया, नाही तरी गेला आणि तुकोबाराने समाजाच्या हिताकरता तुकोबाऱ्या समाजाला जाग करतात. अभंगाचं पहिलं
श्री तुकाराम महाराज म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता माणसाने आपला हिता करता जाग राहत जावं संत महात्मे आपल्याला जागा करतात आता जागा आता संत महात्मा आपल्याला जागा करतात स्वतःच्या हिता करता आपुलिया हिता जो असे जागता माणसाने हिता करता जागा राहत जावं संत महात्मे आपल्याला जागा केलं नाथांचं एक भारूड आहे नाथ महाराज म्हणतात नाथ महाराज म्हणतात उठाकी माया बाप उठाकी माया बाप कशी नाथांची झोप उठाकी माया बाप 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 कशी नाथांची झोप उठाकी माया बाप उठाकी माया बाप उठाकी माया बाप उठाकी माया बाप हुजूर जावे हुजूर जावे एवढी चुकवाटी खेळ उठाकी माया बाप उठाकी माया बाप कशी राणी झोप उठाकी माया बाप उठाकी माया बाप उठाकी माया बाप चालतात माझ्या बरोबर मामा गाणारे वाजवणारे म्हणजे चांगले बघ असं वाटतं 12 वाजेपर्यंत कीर्तन करावं तुम्ही म्हणता उद्या तारीख नसन कुठे कीर्तन जास्त लांबवलं की लोक म्हणते त्यांना तारखी कमी असतील आणि लवकर संपलं की त्यांचं भांडवल संपलं असेल कीर्तन करा होणं सोपं नाही जे तुम्हाला येतं ते मला येणार नाही जे मला येतं ते तुम्हाला येणार नाही जे आपल्याला येतं ते यांना येणार नाही जे यांना येतं ते आपल्याला नाही कोणालाच येणार नाही काही काही माणसं शास्त्री महाराज नुसते चुका काढत असतात काही काही माणसं नुसते चुकाच काढत असतात एका गावाला कीर्तनाला गेलो पहिल्या दिवशी कीर्तन झालं हा माझ्या हस्ते सप्ताह होता चला मग नंतर पुढे चालून ओळख झाली सप्तात माझ्या हस्ते झाला ओळख अनेक दिवस झाली 12 वर्षे 13 वर्षे निघून गेली 14व्या वर्षी सप्ताहाचं आयोजन केलं आणि आयोजन केल्यानंतर तिथे राहिलो मी बरेच दिवस आणि मग तिथे एक माणूस ओळखीचा झाला तो नुसत्या गावातल्या माणसाच्या म्हणजे कीर्तनकाराच्या चुकाच काढायचा मग त्याला बी विचारायचं म्हणलं का रे बाबा पहिल्या दिवशी महाराजांचं कीर्तन झालं काय चूक होती तो मला महाराजांना पहिल्या दिवशी सोरज्ञान नव्हतं दुसऱ्या दिवशी कीर्तन झालं परत विचारलं का रे बाबा रात्रीच्या महाराजांची काही चूक होती तो म्हणला त्यांना वेदांत जमला नाही म्हटलं बरं तिसऱ्या दिवशी कीर्तन झालं मी म्हटलं रात्रीच्या महाराजांची काय चूक होती तो म्हटलं होती ना म्हणजे काय होती म्हणजे त्यांना फेटा बांधता येत नव्हता म्हटलं बरं चौथ्या दिवशी कीर्तन झालं मी परत विचारलं का रे बाबा म्हटलं रात्रीच्या महाराजांची काय चूक होती तो म्हटलं होती ना म्हटलं काय होती तो म्हटलं त्यांना अभंग सोडता आला नाही म्हटलं बरं 5व्या दिवशी कीर्तन झालं 6व्या दिवशी मी विचारलं का रे बाबा म्हटलं रात्रीच्या महाराजांची काय चूक होती तो म्हटलं होती ना म्हटलं काय तो म्हटलं त्यांची उंचीच लई कमी होती आता काही घेणं देणं का गैराम चुकाच काढायचे म्हटले लोक कुठेतरी चुकाच काढल्याशिवाय राहत नाही अतिशय आनंदाचं वातावरण आहे गाणारे वाजवणारे म्हणजे चांगले अतिशय आनंद वाटतो माणसाने श्रीमंत होण्यापेक्षा जगात गुणवंत झालं पाहिजे भारूड आहे नाथ महाराज आपल्याला जागा करतात उठा की माया बाप उठा की माया बाप कशी लागली झोपा उठा की माया बाप हुजूर जावो निहा हुजूर जावो निहा एवढी चुका बाकी घेता आणि उठा की माया बाप कशी लागली झोपा उठा की माया बाप उठा की माया बाप उठा की माया बाप संत महात्मे आपल्याला जागा करतात एक म्हातारी म्हटले महाराज संत महात्मे आपल्याला जागा करायची काय गरज आहे आमचा म्हाताऱ्याच्या रात्री डोळ्याला डोळा लागत नाही
तुमचा म्हातारा जागाच राहतो. म्हटलं आजी तुमचा म्हातारा जागा राहून काय करतो? म्हणे शेजाऱ्याच्या वावरातून पपाया चोरून आणतो. म्हटलं अरे वा रे वा म्हातारा, हे जागा राहून काय उपयोग आहे? साधू संत महात्म्याने आपल्याला जागा केलं. उठा उठा साधू संत, साधा जगाचे हित, असं म्हटले का? नाही, म्हटले साधा आपुले हित. का साधा? गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत, उठून वेगीशी चला जाऊ शेतासी. होय दादा, मोटर चालू करायला सकाळी सकाळी नाही ना? मग चला जाऊ राऊळासे. काय होता राऊळात गेल्याने? जळते पातकाच्या रासे, काकडा अर्थ देखील. काकडा साधू संत महात्म्याने आपल्याला जागा केल्या. तुकोबाऱ्या म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता. महात्म्याची जागे आहेत तुकोबाऱ्या. स्वतःने स्वतःच हित अशा प्रकारचं तुकोबाऱ्या करतात. स्वतःच हित वाहण्याकरता आपल्याला समाजाला सांगतात. तुकोबाऱ्या त्यांना धन्यता देत नाही. धन्य माता पिता हिता जो असे जागता. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आपण संत महात्म्य आपल्याला जाग करता, स्वतःच्या हिता करता. मग संत महात्म्य तुकोबारीने धन्यता आपल्याला द्यायला पाहिजे. तुकोबाऱ्या धन्यता आपल्या मायबापांना देतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. सावता महाराजांनी देवाला हृदयामध्ये साठवलं. हे नामदेव महाराजांनी बघितलं. नामदेव महाराजांना धन्यता कोणाला द्यायला पाहिजे? सावता महाराजांना. तसं नाही, नामदेव महाराज धन्यता देतात. धन्यताची माता, अहो धन्यताचा पिता, साठवीला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा दाता. ज्यांनी हृदयामध्ये साठवला त्यांचे माता आणि पिता धन्य आहेत. म्हणून धन्य माता पिता. साधू संत महात्मे त्यांना धन्यता देतात, यात नवल नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्या मायबापांना धन्यता देतात. कार्तिकीचा सोहळा संपला आळंदीचा. आळंदीचा कार्तिकीचा सोहळा संपला. सगळे साधू संत महात्मे नामदेवरायांच्या कीर्तन ऐकायला वाळवंटात गेले. नामदेव महाराजांचं कीर्तन झालं कार्तिकीचं, आळंदीचं, पंढरपूरचं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये सगळे साधू संत महात्मे टाळ घेऊन नाचतात. भगवंताच्या भक्तीचा आनंद जीवनामध्ये लुटतात. त्याच्यामध्ये जनाबाई असेल, चोखोबाळे असतील, कानोपात्र असेल, आदी करून साधू संत महात्मे त्यावेळेला भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन आहेत. नामदेवराय कीर्तन करतात. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जनाबाई उपदेश करते. जनी म्हणे प्राणदेवा हरी बोला अभंग. जनाबाई म्हणते ज्ञानोबा, अरे वाळवंटात नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. त्या वाळवंटातल्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये तुम्ही आज अभंग बोला. अभंग बोलल्यामुळे अभंग बोलता रंग कीर्तनी म्हणा. नामदेव महाराजांच्या कीर्तनात अण्णाचे 750 वर्षापूर्वी देव नाचत होता. आनंदाची गोष्ट आहे. 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजांच्या कीर्तनात वाळवंटात देव नाचत होता. आनंदाची गोष्ट आहे. दुर्दैवाची गोष्ट एकच आहे, त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता. या नामदेव महाराजांच्या कीर्तनात लोक सांगून टाळी वाजित नाही. विठ्ठल पंढरपूरचा सोहळा आटोपला अण्णा आणि सगळे साधू ज्ञानोबाऱ्या आधी करून साधू संत महात्मे भगवंताच्या जवळ जातात आणि ज्ञानोबाऱ्या आपल्याला विश्रांतीचा ठाव मागतात. बास, आयुष्याची मर्यादा संपली. अवघं वय 16व्या वर्षाचं आहे ज्ञानोबाऱ्यांचा आणि भगवंताच्या जवळ विसावा मागतात. त्यावेळेला नामदेव महाराज सांगतात, नामामणी देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. सगळे साधू संत महात्मे आळंदीला येतात. आळंदी ही गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. ज्ञानोबाऱ्यांचा संजीवन समाधी सोहळा ठरला जातो. कार्तिक वद्य दशमीच्या दिवशी इंद्रायणी मातेच्या तीरावर नामदेवांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला.
दशमीचा दिवस निघून गेलेला आहे, एकादशीचा दिवस निघून गेला, द्वादशीला पारणा सुटलेला आहे. ठरल्या नियमाप्रमाणे त्रयोदशीला नामदेवांच्या कीर्तनाला प्रारंभ झालेला आहे. नामदेव महाराज कीर्तन करतात. नामदेवरायांना बोलता येईना, अंतकरण भरून आलं, कंठ दाटून आला. नामदेव महाराज उपदेश करतात. बांधल्या पेंडीचा हरी सुटला से आळा, हरी बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. बांधलेल्या पिंडीचा आळा सुटावा आणि मग ते ताटा जसे रानोमाळ हिंडावे तशी संतांची अवस्था झाली. लावी ती पदर डोळी अशी. नामदेव महाराजांना कीर्तन करता येईना, कंठ दाटून आला, डबडबी डोळे. कीर्तन सुरू तेवढ्यामध्ये चिमुकली मुक्ता बाहेरून आल्या. मुक्ताबाईनं बोलायला सुरुवात केली. जनाबाईच्या जवळ गेल्या, जनाबाईच्या मांडीवर हात टाकला आणि विचारले, जना, रोज रात्रीचं कीर्तन व्हायचं, आज सकाळचं कीर्तन आहे, काय औचित्य आहे कीर्तनाचं? कशा निमित्ताने कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे? जनाबाईला माहिती होतं, या क्षणाला जर चिमुकल्या मुक्त्याला सांगितलं की ज्ञानदादा समाधी घेणार आहे आणि मुक्ता जर गहिवरून रडू लागली तर मुक्तेचे डोळे पुसण्याकरता आता शिल्लक कोणी राहिलेले नाहीये. जनाबाईनं सांगितलं, मला माहिती नाही ग. मग कुणाला विचारू? विचार म्हणे नामदेव महाराजांना. मुक्ता हळूवार पावलाने नामदेवरायांच्या जवळ जातात. नामदेवरायांच्या खांद्यावर हात टाकतात आणि विचारतात, नामदेव महाराज, कशाच कीर्तन आहे? रोज रात्रीचे कीर्तन करायचे, आज सकाळचे कीर्तन आहे, काय औचित्य कीर्तनाचं सांगाल ना? नामदेव महाराजांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू अनावर झाले. अंतकरण भरून गेलं, कंठ दाटून आला, डबडबे डोळे. खरं सांगावं तर मुक्ता गहिवरून रडेल, खोट सांगावं तर नारदाची गदी पाप लागेल. जवळ घेतलं, पाठवून मायेचा हात फिरवला, आपल्या कुशीत घेतलं. नामदेव महाराजांनी सांगितलं, मुक्ते, आपला ज्ञानदादा समाधी घेणार. समाधी? मलाही जायचं त्या समाधीच्या गावाला भूर बसून. मुक्ते, समाधी म्हणजे का गाडी नाही का? समाधी म्हणजे रेल्वे नाही. आपला ज्ञानदादा समाधी घेणार म्हणजे जगातलं मूर्तिमंत ज्ञान लोकणार आहे. म्हणजे शब्दाचा अर्थ लवकर कळाला नाही. नामदेव महाराजांना सांगावं लागले, मुक्ते, निवृत्तीनाथ दादा सांगतात ना, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता माय बापानं पुरणपोळीचा स्वयंपाक लेकरांना जेव घातला. आग्रह करू करू वाढलं आणि झोपेमध्ये टाकून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता लेकरांना सोडून गेल्या. आपल्या लेकराला न्याय मिळावा याच्याकरता त्या दिवसापासून चिमुकल्या मुक्तेला जगातली आई आणि जगातला बाप दिसला नाही. असा ज्ञानदादा उद्यापासून आपल्याला आपला दिसणार नाही. या शब्दाचा अर्थ कळाला. मुक्ताबाई ज्ञानोबराईच्या जवळ जातात. ज्ञानोबराईच्या चरणाला मिठी मारतात, हात जोडतात. दादा, काय पाप केलं रे दादा आम्ही भावंडांनी? दादा मी लहान आहे ना दादा.
आपल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून जगातली आई जगातला बाप गेला. आई बाबाचं प्रेम कसं असतंय मला माहिती नाहीये दादा, पण त्या आई बाबाच्या प्रेमाची उणीव मला भासू नाही दिली दादा. मला कुशीत घ्यावं जशी आई लेकराला कुशीत घेते. लेकराच्या डोळ्याला डोळा लागत असेल तर आई कुशीत घेऊन त्याच्या पाठीवर मायेचा हात टाकते. दादा, आपली आई आणि बाबा निघून गेल्यावर माझ्या पाठीवर मायेचा हात टाकणारी माझी आई म्हणजे ज्ञान दादा तू आहेस. दादा मला स्वयंपाक बनवता येत नाही दादा. निवृत्तीनाथ दादा मधुकरी मागायला जाणार नाही. सोपान काका हातात झुळी घेणार नाही. दादा माझी विणी मला घालता येत नाही. मला काहीच पण करता येत नाही दादा. माझी विनंती दादा, त्या मुक्ती करता जगात फक्त 2 वर्ष थांब दादा. 2 वर्ष थांब म्हटल्याबरोबर समाधी लांबल्या गेली. 16व्या वर्षी समाधी घेणार होते मुक्ता करता. 2 वर्ष समाधी लांबली. परत सोपान काका करता 2 वर्ष समाधी लांबली. निवृत्तीनाथ दादा करता परत 2 वर्ष समाधी लांबली. 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसाचं वय ज्ञानोबारायांचं झालं. कार्तिक वद्य दशमीच्या दिवशी परत इंद्रायणी मातेच्या तेरावर नामदेवरायांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला. नामदेवरायला बोलता येणं कंठ दाटून आला. डबले पे डोळे नामदेवराय उपदेश करतात. ठरल्या नियमाप्रमाणे ती स्थिती साधू संत महात्म्यांची झाली. भगवंताने एक हात धरला. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी एक हात धरला. देव निवृत्ती याने दोन हात धरले. मायबाप भगवंताने एक हात धरला. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांने एक हात धरला. भगवंताने नंदीला बाजूला केले. त्यावेळेला समाधीचं दहाद्वार दाखवलं. त्यावेळेला साधुसंत महात्मे रडत होते या कवलरी. अरे परमात्मा 10 लेकरासारखा ढसा ढसा रडू लागला. रुक्मिणी माता देवाचा जवळ दिला आणि देवाला प्रश्न विचारतात. भगवान माझा अनेक महात्मे झाले, गुन्हा करता राहिले नाही. पुढे रडतात की नाही सांगता येत नाही. आता लहान लेकरासारखं ढसा ढसा रडतात.
भगवंताच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि मुखातून शब्द बाहेर पडले. रुक्मिणी, अगं मी अनेक योगी पाहिले या जगामध्ये, अनेक महात्मे पाहिले, पण या महात्म्यासारखा योगी पण तो सत्पुरुष मी अजून पाहिला नाही. देव म्हणती रुक्मिणी, एकची योगी देखिला, हे जिदान संजीवनी दान त्रैलोक्यासी, हे त्रैलोक्यासी, त्रैलोक्या
भगवंताने एक हात धरला, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी हात धरला. ज्या वेळेला नंदीला बाजूला केलं त्यावेळेला परमात्मा लहान लेकरासारखा ढसा ढसा राहतात. त्यावेळेला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतात, रुक्मिणी या ज्ञानोबरेनं, या निवृत्तीनाथ दादानं, या चिमुकल्या मुक्तानं आणि या सोपान काकानं ज्यांच्या कुशीत जन्म घेतला त्या मातापांची धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता हिताकरता पराकष्ट आम्ही केल्या, हिताकरता प्रयत्न रात्रंदिवस कष्ट आम्ही करून तुम्ही आमच्या मायबापांना धन्यता देता. नेमकं याचं कारण तरी काय? दुसऱ्या चरणात धन्यता देण्याचं कारण काय? तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी सात्विक मुलीला आणि सात्विक मुलाला जन्माला घातलं, त्यांच्यावरती संस्कार केले. कुळी कन्या पुत्र कोटीचे सात्विक मुला मुलींचा आनंद
गावातल्या लोकांना वाटलेले आत्मबल नाही. तयाचा हरिक वाटे देवा. पोरगा सात्विक असावा. कधी सात्विक असतो, पण काही काही पोरं बोलण्याकरता चॅप्टर असतात, सात्विक नसतात. काही सात्विक असतात पण भोळे दिसतात. काही काही बोलायला चॅप्टर असतात. एक पोरग डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेबांना म्हणलं, डॉक्टर साहेब मंदिरात दर्शनाकरता गेलो आणि मंदिरात दर्शनाकरता गेल्यानंतर दर्शन केलं, मंदिराच्या बाहेर पडलो. मंदिराच्या बाहेर पडल्यावर मला कुत्रं चावलं. कुत्रं चावलं? हो म्हणे कुत्रं चावलं. डॉक्टर साहेब म्हणजे कुठं चावलं? हा म्हटलं मी तेच सांगतो. मंदिरात दर्शनाकरता गेलो होतो, दर्शन केलं, मंदिराच्या बाहेर पडलो आणि चप्पल घालत असताना मला कुत्रं चावलं. मग डॉक्टर साहेब म्हटले कुठं चावलं? हा म्हटला मी तेच सांगतो. डॉक्टर साहेब ध्यानात ठेवा, मी मंदिरात दर्शनाकरता गेलो होतो, दर्शन आटोपलं आणि दर्शन आटोपल्यानंतर चप्पल घातली, निघालो. निघायच्या क्षणी मला कुत्रं चावलं. डॉक्टर साहेब म्हटले मी तेच विचारतो, कुठं चावलं? हा म्हटला मी तेच सांगतो. डॉक्टर साहेबने कंपाऊंडरला बोलवलं, कंपाऊंडर बॅग आणा, सुटकेस आणा आणि जा तिथे मंदिराच्या जवळ जिथं कुत्रा चावलं तिथं इंजेक्शन त्या जागेला. तर मला तिथं नाही, इथं चावलं. काही पोरं सात्विक असतात पण बोलायला चॅप्टर असतात. तुकाराम महाराज म्हणतात सात्विक म्हणजे संस्कार त्याच्यावरती असावे. सत्संस्कार त्याच्यावरती असेल तर निश्चित तो मायबापांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक. पुत्र व्हावायचा गुंडा ज्याच्या हातात हिरो. पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा उभारी ना भोग. तीही ऐशी चाराचरी कीर्ती ज्यांची ते हे मूर्तीनाथ. ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मुलगा सात्विक निघावा, कुलवान अशा प्रकारचा निघावा, गुणवान निघावा. काही काही पाप म्हणला महाराज आमचं पोरगं लय गुणवान आहे. म्हणलं काय करतं पखवाजी तर काय म्हणे असलं जमत. म्हणलं मग काय विनाचा पहारा करता का? म्हणले नाही तिकडे जातच नाही ते. म्हणलं मग काय शेती चांगली करतं का? म्हणलं नाही नाही तसलं नाही, लयच गुणवान येतो. म्हणलं करतो काय? गाडी चालवतो का? म्हणे नाही लयच गुणवानी. म्हणलं मग काय विमान चालवतो का? म्हणे लयच गुणवानी. म्हणलं मग तू कुठे पाहुजे तरी त्याला? तर म्हणे इथं नाही पुण्याला आहे. म्हटलं काय करतो? लयच गुणवाने, लय हुशार आहे म्हणे तो. म्हणलं काय करतो? हो म्हणे खिशे कापितो. अरे हे टोले कौकाला हे काय कामाचे? महाराजांना करतात तो पोरगा सात्विक निघावा. कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक. सात्विक मुला मुलींचा आनंद गावातल्या लोकांना वाटेल आत्मवल नाही. तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक मुलावरती जन्माला घातल्यानंतर संस्कार करण्याकरता काय करावं लागेल?
आहे ना चांगलं जमत आता फक्त पेटाच बांधत राहिला अतिशय छान गीता भागवत करीती श्रवण गीतेचं श्रवण करावं लागेल एवढं करून चालेल का महाराज म्हटले नाही भागवताचं श्रवण करावं लागेल एवढं करून चालेल का महाराज म्हटले नाही अखंड चिंतन विठोबाचे श्री तुकाराम महाराज म्हणतात जे गीतेचं श्रवण करतात बरं दादा जे भागवताचं श्रवण करतात रात्रंदिवस पांडुरंगाचं चिंतन करतात अशात महात्म्यांची सेवा श्रवण करतात जे भागवताचं श्रवण करतात आणि रात्रंदिवस पांडुरंगाचं चिंतन करतात श्री तुकाराम महाराज म्हणतात मला अशात महात्म्यांची सेवा घडावी तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा अशा महात्म्यांची सेवा जर मला या जन्मामध्ये घडली तर तरी माझ्या दैवा पार नाही या महात्म्यांची सेवा करण्याकरता म्हणून फिरते रात्रंदिवस म्हणून फिरती रात्र दिवस हरी खालच्या गल्लीतल्या 12 हरिवरच्या गल्लीतल्या 16 सकाळी सकाळी गावामध्ये बचत गटाचे पैसे करीत्यात या 12-16 जणी नाही अनेक महात्मे रात्रंदिवस देव मिळवण्याकरता प्रयत्न करतात आणि अशा महात्म्यांची तुकाराम महाराज म्हणतात मला सेवा घडावी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा अशा महात्म्यांची सेवा जर मला या जीवनामध्ये घडली तर 11:05 तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे जन्म झाला वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ वेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड दिनांक 7 जानेवारी 2021